बघा किती छान दिसतोय पराठा, एकदम मस्त झाला आहे, टेस्टी आणि कलरही किती छान दिसतो आहे आणि टेस्टही त्याची अप्रतिम आहे. तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मस्त मेथीचा पराठा बनवणार आहे, थोडा वेगळ्या स्टाईलने. तर नक्की बघा आणि कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही मेथी मस्त छान धुवून घेतली आहे, निथळत ठेवली आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली आहे. आणि आता आतमध्ये आपल्याला जसं आपण मेथीचा पराठा बनवण्यासाठी पीठ मळतो ना, सेम तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले आहेत. जास्त आतमध्ये आपल्याला धना जिरा पावडर जास्त टाकायची आहे, त्याने टेस्ट पराठ्याची खूपच छान होते. तर त्यामध्ये धना जिरा पावडर, मालवणी मसाला, हळद, मीठ सगळं टाकून घेतलं आहे आणि छान पीठ मळून घेतलं आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे छान पीठ मळून घ्या. आतमध्ये मीठ टाकून घेतले, आलं लसूण पेस्टही टाकली आहे आणि तुम्ही अजून काय लिंबूही आतमध्ये ॲड करू शकता आणि त्याप्रमाणे छान पीठ मळून घेतले. तर तुम्ही मेथीचा पराठा कसा बनवता मला सांगा. अशा प्रकारे एकदा मेथीचा पराठा बनवून बघा, खूप छान लागतो, एकदम छान खुसखुशीत होतो आणि नुसती मेथी लागत नाही किंवा नुसतं पीठही लागत नाही. आतमध्ये तो पदार्थ टाकल्यामुळे एक वेगळी चव येते आणि खूप टेस्टी लागतो आणि मुलांनाही तुम्हाला खूप आवडेल. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर छान पीठ मळून झालं आहे आपल्या मेथीच्या पराठ्याचं. आता आपण एका साईडला जे आतमध्ये फिलिंग भरणार आहोत ते करून घ्यायचं आहे. तर आपण 3 ते 4 बटाटी उकडून घेतली आहे, म्हणजे 2 बटाट्याच इथे मी घेतले आहेत. मी 4-5च बनवणार होते त्याप्रकारे, म्हणून तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता सगळेच जर तुम्हाला तसे पराठे बनवायचे आहेत तर त्यामध्ये मी 2च बटाट्याच्या उकडल्या होत्या, त्या अर्ध्या कापून त्याच्या छान स्मॅश करून घेतले आहेत आणि आतमध्ये मसाला, मीठ आणि महत्त्वाचं म्हणजे लिंबू टाकून घेतले. लिंबूने छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि छान त्याचे गोळे करून घेतले आहेत. आता आतमध्ये मेथीच्या पराठ्यामध्ये ते फिलिंग भरून घ्यायचं आहे आणि छान मेथीचा पराठा दाखवल्याप्रमाणे लाटून घ्या. खूप टेस्टी लागतो, एकदा नक्की ट्राय करून बघा जसं मी दाखवलं आहे तसं. तर अशा प्रकारे छान लाटून घ्या आणि मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तूप आणि तेल मिक्स केले, नुसतं तूपही लावू शकता. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलही लावू शकता. थोडंसं तूप आपल्याला जास्त लागणार आहे इथे. तुपाने छान एकदम टेस्ट छान होते याची. तर असं मस्त मंद आचेवर नाही, मीडियम गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. छान होतो, एकदा नक्की ट्राय करा. तर हे बघा, थोड्या वेगळ्या पद्धतीत असा पराठा कदाचित तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की बनवूनच बघा असा पराठा. कारण नुसता मेथीचा पराठा तर छान लागतो, प्रश्नच नाही, पण याच्यामध्ये बटाटी टाकली आहे ना आपण, बटाटीचं जे सारण टाकलं आहे त्याच्यामुळे खूप छान खुसखुशीतपणा येतो.